काय झालं? खूप चिडला का तो? म्हणजे खूप बोलला? मग तुला घराबाहेर वगैरे काढणार आहे की काय? नाही, त्यांनी जेवण केलं आणि मी आले बाहेर. तो अजिबात चिडला नाही? हा, पण मी काढली समजूत. आणि त्यांनी ऐकलं? अच्छा, म्हणजे मला काळजी वाटू नये म्हणून तू असं सांगत नाहीयेस ना? नाही, तो अजिबात चिडला नाही. प्रेमात खूप ताकद असते प्रिया. असं ऐकलंय मी बघितलं. हा? प्रेमाने समजूत काढली आणि त्यांचा राग असा सेकंदात विरघळला. आणि अगं, तू नको काळजी करूस. असंही त्यांचा माझ्यावरचा राग गेलाय आता. तू झोप शांतपणे. सॉरी बहिणी. सॉरी? मगाशी मी जे बोललो त्यांनी तुम्ही खूप दुखावलात. पण बहिणी, मला माहिती आहे माझी चूक झाली. भाऊजी, काय ना की रागाच्या भरात माणूस बोलतो असं काही बाई. आणि असंही मनात राग घेऊन नाही जगता येत, नाही का? हो ना, मी चेंज करून येते. नेत्रा, खरं म्हणजे मी काहीतरी सांगायला आले होते. तुम्हाला या घरात राहायची परमिशन मिळाली आहे, पण तुला असं भाऊजींच्या रूम मध्ये आत्ता एकत्र नाही राहता येणार. का? आय मीन, म्हणजे मला असं बाहेर कुठेतरी ठेवणार? मी काय अशीच तुमच्या घरात आली आहे का? अगं नाही नाही, तसं नाही. काय आहे की तुमचं लग्न नाही झालंय ना, आणि आपल्याकडे असं एकत्र नाही राहता येत. आणि तू अशी कुठेही नाही राहणार आहेस अगं, आईंच्या रूम मध्येच राहणार आहेस. आणि असंही मला माझ्या नवीन जाऊबाईंशी खूप गप्पा मारायच्या आहेत. जायचं? ओके, चल. अगं बाई, बरीच लवकर उठलीस की. आणि तू इथं काय करायलीस? यांना सकाळी वेळेवर नाश्ता लागतो ना, म्हणून आले. बर, मग तुमच्या यांच्यासाठीच करणार की काय? आणि नाही नाही, म्हणजे सगळ्यांसाठीच करते मी. परमान चुकणार नाही ना? नाही म्हणजे स्वयंपाकाची सवय आहे ना तुम्हाला? हो, म्हणजे आमच्या घरी मीच करायचे. बर, आता तिकडचं कोणी पाहिलंय? नाही म्हणजे तुम्ही हो म्हणताय तर आम्हाला विश्वास ठेवावाच लागणार ना. आता तुमच्या हातचं खाल्ल्या बिगर आम्हाला कसं कळणार, नाही का? अगं बाई, सुरुवात पण केलीस तू. हो. आता सत्यजितला सकाळी सकाळी नाश्ता पाहिजे म्हणल्यावर ती तुझ्यासाठी थोडीच थांबणार आहे. पण बरं झालं हं, तू करायला घेतलंस ते. काय करतेस? आई, मी उपमा करते. कर. पण हे बघ, सत्यजित आता टेबलवर येईल, त्याच्या चहाचं बघ जा. बरं, आलेच.
सगळं कसं छान सांभाळते मुलगी. तुम्हाला एक सांगू म्हणचं, मुधोळकरांच्या घरामध्ये अगदी योग्य सून आलेली आहे. सत्यजितला असं मुठीत धरलं नाही म्हणजे झालं. मुधोळकरच्या राजाचं ताटाखालचं मांजर झालं नाही म्हणजे मिळवलं. काय बोलताय वंस? उलट दोघही अगदी छान राहतील बघा आयुष्यभर. वहिनी, मी बघतेच आहे. मी ते बी बघतेय जे तुला दिसत नाही. आता कालचंच बघ की. काल जे काही घडलं ते तुला समजलं नाही वय? काय ते? एवढं अख्खं रामायण घडलं तरी बी रामाची सीता कोण? अगं, स्वतःच्या सख्या भावावर चिडलेल्या सत्यजित कुणी मध्ये गेलं का? आणि कशाला झाला पाहिजे? अगं, कुणाची हिंमत तरी झाली का? नाही ना. पण ती गेली आणि सत्यजित अचानक शांत झाला. कसं? वंस, त्यांचं प्रेम आहे. असं का? मग तू काय त्याची शत्रू आहेस? असा काय विचार करताय वंस तुम्ही? नाही म्हणजे बघ तू, मग मला बोलू नकोस की मी तुला सांगितलं नाही. कसा का असेना, सत्यजित कुणामुळे का होईना पण शांत झाला ना, माझ्यासाठी हेच खूप आहे. उलट मला मंजिरीचं कौतुकच वाटतंय. चहा साहेब. साखर आणखी देऊ? किती आहे? रोजच्या सारखीच 1.5 चमचा. रोजच्या सारखी जी. 1.5 चमचा. 1.5 आणि 2 मधला फरक कळतो तुला? आज जरा जास्तच साखर झाली साहेब. पुन्हा नाही अशी चूक होणार. पी. नाही नको साहेब. पी. चूक झाली साहेब. पुन्हा नाही अशी चूक होणार. पुन्हा अशी चूक होऊ नये म्हणूनच पी. गोड आहे साहेब. पी. निघ. काय? नाश्ता? तयार आहे? नाही, तयार नाही झालाय अजून. 10 मिनिटात तुझ्याकडे. मी आलो तयार होणार.
हॅलो हॅलो आई, ऐक ना. मंजिरी, कशी आहेस बाळा? इतकं बरं वाटलं तुझा आवाज ऐकून. बोल. हे बघ, आपण नंतर बोलू. मला पटकन सांग, उपमा कसा करायचा. काय? हो, उपमा कसा करायचा सांग ना. अगं असं काय करतेस? असं का विचारतेस? आणि ते पण एवढं घाईत? आई हे बघ प्लीज, आत्ता मला खरंच कळत नाहीये. तू फक्त मला उपमा कसा करायचा तेवढंच सांग. अगं आपल्याकडे किती वेळा उपमा केलास तू? आई प्लीज, मध्येच काही विचारू नको. सांग पटकन, माझ्याकडे वेळ नाहीये ग. असं काय विचारतेस? अगं आपल्याकडे वेगळं आहे आई. नाही चालणार. मला मला प्रमाण सांग ना, म्हणजे मीठ मिरची कसं. टाक ना आपल्या अंदाजानं. आई अगं तसं नाही करता येणार. बरं मी बघते काय करायचं ते. अगं ऐक, रवा चांगला भाजलास ना? हॅलो वा, शिरा करतेस वाटतं. नाही, उपमा. कोणासाठी? अगं यांना नाश्त्यासाठी म्हणून. पण सत्यजित तर उपमा. बरं ऐक ना, मला जरा प्रमाण सांगते का, म्हणजे यांना कसं आवडतं काय, प्लीज. कसलं प्रमाण? सत्यजित उपमा खातच नाही, त्यामुळे या घरी कधी उपमा बनतच नाही. काय? हो, शेवटचा कधी उपमा बनला होता ना, मला तर आठवत सुद्धा नाही. खाऊन जा ना. 10 मिनिटं दिली होती तुला, ती संपली. गौरव, इथे माझी झोप उडाली आणि तुला झोप कसली येते? उठ. इथे काय करते? रात्री वहिनीसोबतच होती, आईच्या रूम मध्ये. आत्ता आली. काल तू जे काही बोललास त्यावर मी विचार केलाय. त्यात तुझी एक गोष्ट बरोबर होती की या घरावर तुझाही हक्क आहे. दादा, तू मान्य केलं नाहीस तरी तो हक्क आहेच. मला तर वाद नाही घालायचे. मुळातच माझा तुझ्यावर विश्वास नाहीये. डिसिजन घेण्यात मला वेळही नाही लावायचा आहे. माझा डिसिजन झालाय. तू आजच्या आज पुण्याला जायचं, तिथे विहंगाला मदत करायची कामात. अरे दादा, ही मुलगी इथेच राहील, कारण तिला असंच कुठेतरी बाहेर हॉटेलमध्ये ठेवणं योग्य ठरणार नाही. तू तिला माझ्या घरात घेऊन आलास, त्यामुळे आता ती माझी जबाबदारी आहे. तू आजच्या आज निघायचं. तुम्हाला एकत्र राहता येणार नाही. अरे पण इथे राहायला काय प्रॉब्लेम आहे? तुला मी विचारलंच नाहीये. तुझ्या घरी कोणी जबाबदार वडीलधारी मंडळी असतात का? माझे पप्पा काय करतात ते? पायलट आहेत. त्यांना बोलव लवकरात लवकर. लग्नाची बोलणी करायची आहे.
हा बोला. हो निघतोय मी लगेच. या. अहो खाऊन जा ना. 10 मिनिटं दिली होती तुला, ती संपली. उपमा छान झालाय. कॉंग्रॅच्युलेशन्स, नोकरी लागली आहे तुला. मी सांगितलं होतं ना, तू माझ्याशिवाय नाही राहू शकणार. सत्यजित, तुला खूप मन मोकळं करून बोलायचंय माझ्याशी, कारण तुला या घरात दुसरं कोणीही समजून घेऊ शकत नाही. मला माहितीये आज आपल्या घरात जे काही झालं, गौरांग जे काही वागला, त्याबद्दल तुला बोलायचंय. आणि तेव्हा तुझ्या समोर माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचंही नाव येत नाही. हो ना? म्हणूनच असं यावेळी तुम्हाला इकडे बोलवलंयस. कॉंग्रॅच्युलेशन्स, नोकरी लागली आहे तुला. उत्तम पगार, मोठी पोस्ट, छान शहर, पुण्यात नोकरी लागली तुला. हे त्याचंच अपॉइंटमेंट लेटर आहे. सो एन्जॉय युअर सेल्फ अँड ऑल द बेस्ट. तू सरळ सरळ मला घरातून बाहेर काढतोयस. हे न समजण्यात की मूर्ख तू नक्कीच नाहीयेस. जड झाले ना मी आता. प्रिया, तू काहीही बोललीस तरी माझा निर्णय बदलणार नाही. तेव्हा बोलण्यात वेळ वाया घालवू नकोस. तयारीला लाग. काय गंमत आहे ना प्रिया? तू तुझा नवस फेडलास आणि लगेच तुला नोकरी मिळाली. मी तुळजापूरला गेले नव्हते. तुला जायचंच नव्हतं, माहित होतं मला. सत्यजित, प्लीज उपकार समजून कर हवं तर, पण प्लीज मला तुझ्यापासून लांब पाठवू नकोस. प्लीज. तू निघून जाण्यातच आपलं भलं आहे, आपल्या दोघांचं आणि मंजिरीचंही. तू पुण्याला जा प्रिया, सुखी राहू आपण तिघही.